पांचाली, पांचाली, तू का अशी छळत असतेस सतत? तुझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर कितीही युग लोटली तरी बदललेले नाही. तरीही का तेच ते प्रश्न उपस्थित करत असतेस? अगं वाटतेच पुरुषाला फक्त स्वतःच्या, खात्रीशीर हां, फक्त स्वतःच्या जनुकीय वारशाची ओढ. क्या बात आहे. तो नाही होऊ शकत विश्वपिता. तो नाही होऊ शकत विश्वपिता किंवा बाईसारखा अनंत काळाची माता. त्यामुळे तू त्या प्रश्नाचा हट्ट सोड आता, की तुझ्या गर्भाशयातून जन्मलेल्या एकाही पुत्राच्या मृत्यूवर एकाही कुंतीपुत्राने घेतली नाही शपथ. तुझ्या गर्भाशयातून जन्मलेल्या एकाही पुत्राच्या मृत्यूवर का एकाही कुंतीपुत्राने घेतली नाही शपथ शत्रूचा समूळ नायनाट करण्याची? क्या बात आहे. आणि का एकाही डोळ्यातून नाही सांडली भावना आपले अपत्य गेल्याची? तो तुझा निर्वंश झाला बाई, तो तुझा निर्वंश झाला. त्यांच्या वंशाला तेव्हा काही धक्का लागला नाही. आणि तुला आणखी एक सांगू का सत्य? पुरुष प्रेम करतो प्रामाणिक, त्याचेच बीज वाहणाऱ्या स्त्रीवर फक्त. खरंय. जिथे खात्रीच नव्हती त्याची, तिथे तुला प्रीती लाभावी कुणाची? म्हणूनच सहचर असूनही 5 आर्यपुत्र तू कायमच राहिलीस एकाकी मात्र. हे कृष्णे, तुझी व्यथा साधी नाहीच. पण आता तुला कसे सांगू, एकटेपणाचा हा शाप बाईच्या आयुष्यातून कधी मिटलाच नाही.